साहेबांनी तिथं भरायला लावलं, मुंबईला शिंदेसाहेब करून तिथं मागणी मारायला लावलं. सकाळी दिलीपराव माने साहेबांची त्यांची भेट झाली. माने साहेब म्हटले मी फक्त 2 दिवस मला द्या. लागलेलं एक 10 वर्षाचं कीड आहे, ते कीड कसं घालवतं ते बघायचं. काय झालंय, आपण ज्याच्या वेळी जातो त्याच्याकडे अपमान होऊनच परत आले. 10 वर्षात कुठलंच काम त्यांनी केलं उभारलेला माणूस, आपल्यासमोर राहिलेला माणूस, देव म्हणून करतो. दिग्गज नेत्यांच्या आशीर्वादाने उभारलेले आमच्या खाडे साहेबांना साहेबांनी तिथं भरायला लावलं, मुंबईला शिंदेसाहेब करून तिथं मागणी मारायला लावलं. आणि आजच सकाळी दिलीपराव माने साहेबांची त्यांची भेट झाली. माने साहेब म्हटले मी फक्त 2 दिवस मला द्या, मी तुमच्यावर फिरायला तयार आहे. ते पण आमच्याबरोबर यायला तयार आहे, ते पण येणार आहे. कसं आपल्याला हा लागलेलं एक 10 वर्षाचं कीड आहे, ते कीड कसं घालवते ते बघायचं. काय झालंय, आपण ज्याच्या वेळी जातो त्याच्याकडे अपमान होऊनच परत आले. 10 वर्षात कुठलंच काम त्यांनी केलं नाही. ते तर थोडा राज्य लेवलचं आरक्षण दिलं नाही गेलं ते आता ते जनरल झालं. ते चिमणी पडली, आरक्षण दिलं नाही हे नाही. आपल्यासमोर उभारलेला माणूस, आपल्यासमोर राहिलेला माणूस, देव म्हणून कोणाला त्रास होणार नाही पुढच्या आयुष्यामध्ये. जो जाईल त्याचं काम होण्यासारखं. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी एवढं विनंती करतो, कसल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पुरुष करतं. दिग्गज नेत्यांच्या आशीर्वादाने उभारलेले आमच्या खाडे साहेबांना 1 नंबर मशिनीमध्ये 16 नंबर आम्ही येणारच आहे. आम्हाला सवय आहे सारखं यायचं आणि इलेक्शनमध्ये आम्ही येतच असतो. साहेब गेले सोडलं की मी शिवधर साहेब सगळ्या 4 जण कायम फिरणार आहे, समाजवादी मिटिंग लावणार आहे, पाया पडणार आहे, समजून सांगणार आहे. बदल या वेळेला 100% हवा आहे. त्यामुळे ज्या ज्या गावामध्ये तुमचं गाव आहे ते मला कुठंच भीती वाटत नाही. गुंजेगाव, अकोला, मनगोळी, अंतरोळी, वडापूर, पंकली 6 गावे सगळे छत्रपतीची आहेत. कधीच आम्हाला तुम्ही कमी लेखलं नाही आणि कधीच आम्ही इथं आम्हाला लीड कमी झालेलं नाही. प्रत्येक वेळेस मला लीड मिळालेलं गाव आहे ते सगळे. तसंच आता मोठे बंधू उभारलेत आमचे, असं समजून काळ्या साहेबांना कॉम्प्युटरवरती प्रचंड मताने बटनावर निवडून द्या हीच विनंती.